गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ भगवान की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती। बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। या पुण्यनगरीतील सूर्यनगरीमध्ये, ज्याला मराठीमध्ये आपण सन सिटी असं म्हणतो, त्याच्या या बंदिस्त प्रांगणामध्ये, सभा मंडपामध्ये, ज्याला सध्याच्या मराठीत कम्युनिटी हॉल असं म्हणतात, या ठिकाणी आपण गुरुपौर्णिमेनिमित्त, पण गुरुपौर्णिमेच्या आधी सद्गुरूंच्या महात्म्याबद्दल काहीतरी ऐकण्यासाठी एकत्रित जमलेले आहोत। आणि मी हे माझं परमभाग्य मानतो की अशा बहुश्रुत भक्ती परिप्लुत, पुण्यातल्या म्हणून बोलतो बरं का असे शब्द, अशा बहुश्रुत भक्ती परिप्लुत अशा श्रोतृवृंदासमोर इतका सुंदर विषय मांडायची संधी या सूर्यनगरीतील एक वैभव स्वरूप असणारे हे दिग्गज लोक बसलेले आहेत। आमचे आदरणीय डॉक्टर, म्हणजे PhD असणारे डॉक्टर काकडे काका, तसेच तोलामोलाचे तात्विक विद्येमध्ये अभ्यास असणारे देशपांडे काका, श्रीधर स्वामींना प्रत्यक्ष पाहिलेले हे लोक आहेत, अडकर काका आहेत, आणि अन्य सर्व मंडळी ज्यांचं नाव राहिलेलं आहे त्यांनी अध्यारूढ धरावं, आणि मातृवर्ग सुद्धा। या सगळ्यांना माझ्याबद्दल एक विशेष प्रेम आहे, आणि त्यामुळं काही ना काही निमित्त काढून ते मला इथं पाचारण करत असतात, आणि मलाही ते खूप आवडतं, कारण स्वजनांमध्ये गेल्यासारखं वाटतं। मागं हनुमंतरायाच्या मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या आणि कलशारोहणाच्या संबंधानं सुद्धा इथं येणं झालं, आणि अनेक वर्ष हा परिपाठ आहे की एकदा तरी मी इथं यावं आणि या देवी देवतांना, मारुद्र्यांना पाहावं, आणि त्या निमित्तानं एखादा विषय मांडावा, आणि तो तितक्याच सरसपणे तुम्ही ग्रहण करावा, ऐकावा। असा काही विशेष पक्का ठरवून आलेला विषय नसला तरी सद्गुरूंच्या संदर्भात काहीतरी आपण बोलू, असा विचार मनात घेऊन मी आपल्यासमोर उपस्थित आहे। आम्ही सज्जनगडचे नैष्ठिक ब्रह्मचारी, आमची परंपरा समर्थांची, पण समर्थ काय म्हणतात, त्यांची कोणती परंपरा, मी स्थापन केलेला संप्रदाय, असं समर्थांनी कधी मराठीत पुन्हा बोलतो क्लेम केलंय का हो? असं कधीतरी म्हटलंय समर्थांनी, मी स्थापन केलेला संप्रदाय? समर्थ कधीच म्हणणार नाही। समर्थ म्हणतात स्वरूप संप्रदाय अयोध्या मठ, जानकी देवी श्री रघुनाथ दैवत, मारुती उपासना नेमस्त, वाढविला परमार्थ रामदास। आय एम नॉट द फर्स्ट वन। कधीच कोणते संत स्वतःला प्रथम म्हणत नाही। सुरुवात कुठून आहे संप्रदायाची सुरुवात? आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं जगद्गुरुं।
मग श्रीधर स्वामींच्या परंपरेतील लोक रामदासं च श्रीधरम असं म्हणतात. सुरुवात कुठून झाली? आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वंदे रामदासं च श्रीधरम. अशी ही परंपरा आहे. आदिपुरुषापासून सुरू झाली. श्रीमद आदिशंकराचार्यांची परंपरा काय आहे? नारायणं पद्मभवं वसिष्ठं. सुरुवात तिथून आहे. नारायणं पद्मभवं वसिष्ठं शक्तिं तत्पुत्र पराशरंच. शक्तींचे पुत्र पराशर, नंतर व्यासं शुकं, व्यास शुक गोविंदपाद, अशा पद्धतीने येते ही परंपरा श्रीमद आदिशंकराचार्यांपर्यंत येऊन पोहोचली. सुरुवात कुठून झाली? नारायणं पद्मभवं वसिष्ठं. पद्मभव म्हणजे ब्रह्मदेव, नारायण ब्रह्मदेव, वसिष्ठ त्यांचे पुत्र असणारे शक्ती, शक्तींचे पुत्र असणारे पराशर, पराशरांचे पुत्र असणारे वेदव्यास भगवान, ज्यांचा मगाशी उल्लेख आपण केला, ज्यांचं पूजन आपण केलं. वेदव्यासांचे पुत्र शुक. आणि ह्या परंपरेनुसार श्रीमद आदिशंकराचार्यांची परंपरा आहे. ज्ञानेश्वर माऊलींची काय परंपरा आहे? भगवान आदिनाथ शिव, मत्स्येंद्रनाथ किंवा मच्छिंद्रनाथ, तिथून पुढं गोरक्षनाथ, तिथून पुढं गहिनीनाथ, तिथून पुढं निवृत्तीनाथ, आणि निवृत्तीनाथांचे सर्वोच्च श्रेष्ठ शिष्य असणारे ज्ञानेश्वर महाराज. आपल्या सर्वांना प्रिय असणारे ब्रह्मचैतन्य महाराज, त्यांची परंपरा काय आहे? समर्थांपर्यंतची परंपरा. तिथून पुढं कल्याण स्वामींच्या परंपरेतले रामकृष्ण महाराज रामदासी, आणि त्यांनी संकेत केला म्हणून येहळेगावचे तुकाराम चैतन्य, आणि तुकाराम चैतन्यांचे ब्रह्मचैतन्य महाराज. पण सुरुवात कुठून? आदिनारायणापासून. एकनाथ महाराजांची ही परंपरा अशीच आहे. आदिनारायण भगवान विष्णू, त्यांचे पुत्र ब्रह्मदेव, ब्रह्मदेवांचे पुत्र, ब्रह्मदेवांचे शिष्य आणि पुत्र अत्रिमुनी, त्यांचे पुत्र भगवान दत्तात्रेय, त्यांचंही पूजन आपण केलं. दत्तात्रेयांचे शिष्य जनार्दन स्वामी देशपांडे मुद्दाम सांगितलं. आणि त्यांचे शिष्य एकनाथ महाराज. कुठलेही संत घ्या, त्याची परंपरा तुम्हाला मुळापर्यंत देणारी आहे. हे का सांगितलं सगळं एवढं? अजूनही अशा अनेक परंपरा आहेत. का एवढं सांगितलं? आपण त्यांना देहामध्ये पाहतो हा दोष आहे की नाही हे लक्षात घेण्यासाठी सांगितलं. मला समर्थांना पाहिल्यानंतर आदिनारायण वाटला पाहिजे, ज्ञानेश्वर माऊलींना पाहिल्यानंतर आदिनाथ दिसला पाहिजे, एकनाथ महाराजांना पाहिल्यानंतर नारायण दिसले पाहिजेत, श्रीमद आदिशंकराचार्यांना पाहिल्यानंतर सुद्धा नारायण भगवान दिसले पाहिजेत. आम्हाला दिसतात का? एखाद्याला जर दिसले तर तुम्ही म्हणाल का दिसतात? अरे असे का दिसतात? कारण आम्ही बाह्य आकृतीला महत्व देतो. ताई पुढे या जागा आहे, भरपूर जागा आहे पुढे. आपण बाह्य आकृतीला महत्व देतो. आपल्याला बघायचं कुणाकडे आहे? त्या तत्वाकडे बघायचं. आणि म्हणून गुरु परंपरा ही अखंडित पाहिजे. आणि अशी अखंडित परंपरा प्राप्त झालेल्यांपैकी मी आता एक झालो, याचा किती मोठा आनंद आहे. विचार करा, इतकी अद्भुत. अरे त्याच थोर, ठीक आहे मी अगदी लहान आहे, आता छोटासा मुंगी एवढा आहे परमार्थाच्या दृष्टीनं, पण माझी परंपरा मागे केवढी मोठी आहे. कधीतरी मी सुद्धा त्यांच्यासारखा होईन हा विश्वास, ही श्रद्धा आपल्यामध्ये केवळ बळ ओतते. याच्यासाठी गुरु परंपरेचे अनुस्यूत होणारे, गुरु परंपरेचे पाईक होणं हे आपलं दायित्व आहे. कारण समर्थांनी सांगून ठेवलं,
सद्गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे. देवी देवतांकडून तुम्हाला बल, संपदा, शक्ती इत्यादी गोष्टी मिळतील, पण जो मोक्ष नावाची गोष्ट सांगितली आहे, जी परमोच्च अवस्था जी सांगितली, ती केवळ आणि केवळ सद्गुरू भगवानच आपल्याला देतात. आणि म्हणून आपण सर्व लोक लहानपणापासून शाळांमधून जो श्लोक म्हणतो, ज्याचा अर्थही त्यावेळेला माहित नसतो आणि आताही फार कळलेला आहे असं म्हणण्याचा अधिकार मला तरी नाही असं मी म्हणतो. तुमचं तुम्ही ठरवा. तो श्लोक म्हणजे गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आपण पाठ करून म्हणतो आणि म्हणून त्याच्याकडे पाठ करतो. खरं की खोटं तुमच्याकडे पहा आणि बघा. पाठ म्हणतो, अरे झोपेत पण विचारला तर आपण म्हणू, झोपता झोपता गुरु म्हणू. अरे नुसत्या म्हणण्यानं काय होणार आहे? त्याचा भावार्थ ग्रहण केलाय का मी? जसं ब्रह्मचैतन्य महाराज नेहमी म्हणायचे, तुम्ही गोंदवलेकर महाराज म्हणता पण तो शब्द जरा मला खटकतो बरं का, मला क्षमा करा. गुरूंनी दिलेल्या नावाला महत्व द्यायला पाहिजे. सद्गुरूंनी नाव उगीच दिलं का त्यांना ब्रह्मचैतन्य? आधीचं नाव काय वाईट होतं गणपती बाप्पाचं? काय वाईट होतं नाव? पण सद्गुरूंनी जे नाव दिलं ते त्यांचं खरं नाव ना. त्यांची सही काय आहे? काय सही आहे महाराजांची? ब्रह्मचैतन्य बुवा रामदास. कोणतं नाव त्यांनी स्वीकारलं? सद्गुरूंनी दिलेलं नाव स्वीकारलं. समर्थांनी कोणतं नाव स्वीकारलं? नारायण आईंनी दिलेलं, बाबांनी दिलेलं नाव आहे. समर्थांनी नाव काय दिलं? सद्गुरुदेव रामरायांनी दिलेलं नाव रामदास, ते स्वीकारलं. ह्या ब्रह्मचैतन्य महाराजांनी काय म्हटलं? गोंदवल्याचा राम ही केवळ मूर्ती नाही, साक्षात परमात्मा प्रकट झालेला आहे. पण तो त्यांच्यासाठी, आमच्यासाठी काय आहे? आमच्यासाठी काय आहे? आमच्यासाठी ती अजून तरी मूर्तीच आहे. का? आम्ही त्या गुरु परंपरेला जोडलो गेलो नाही. महाराज जोडले गेले. त्या गुरु परंपरेला जोडले गेल्यामुळं त्यांना त्याच्यामध्ये तेच आदि नारायणाचं परमात्म तत्व दिसतं. म्हणून रोज गुरु परंपरेचं स्मरण करावं. गुरुपदिष्ट मंत्राचं तर स्मरण करावंच, पण आपला उद्धार जर करून घ्यायचा असेल वेगामध्ये, तसं परमार्थामध्ये पुन्हा मराठी शब्द शॉर्टकट नाही. बघा किती मराठी शब्द आपण अचूक वापरतो. परमार्थात तसा कुठलाही जवळचा मार्ग नाहीये, पण जवळच्या मार्गामधला हा एक मार्ग म्हणू शकतो. रोज केवळ सद्गुरूंचं स्मरण नव्हे, संपूर्ण गुरु परंपरेचं तत्वासहित स्मरण. त्याच्यातील प्रत्येक जण आदिनारायण किंवा आदिनाथ आहे, या भावनेतून स्मरण करायला शिकायला हवं. म्हणजे मला ते मूळ तत्व तिथं दिसल्यामुळं देवी देवतांचं प्राबल्य आणि महात्म्य सद्गुरूंपेक्षा अधिक आहे असा भ्रम माझा शिल्लक राहत नाही. त्याच्यातून आपण मोकळे होतो. गुरु शब्द काकांनी मगाशी गुरुगीतेचा उल्लेख केला, तर त्याचा थोडा आपण परामर्श घेऊ आणि पुढे जाऊ. काय सांगतात गुरुगीता? गुरु, आता गुरु ब्रह्मा हा श्लोक कुठला आहे मुळातला? गुरुगीतेतलाच आहे. ठीक आहे. ती गुरुगीता काय सांगते? गुरुपेक्षा मोठा कोणी नाही. का? गुरु शब्दाचा अर्थच त्याच्यापेक्षा मोठा कोणी नाही हा होतो. गौरवात गुरुरीती उच्चते. गुरु शब्दाचा अर्थ काय? मोठ्यातील मोठा त्याला काय म्हणतात? गुरु. त्याच्या विरुद्ध लघु झाला. जेव्हा तुम्ही गुरुला सोडता तेव्हा स्वीकार करायला काय शिल्लक राहिला? करा विचार. जेव्हा तुम्ही गुरुला सोडलं, स्वीकार करायला काय शिल्लक राहिलं? लघु शिल्लक राहिलं. मग लघु मध्ये आनंद आहे की गुरु मध्ये आनंद आहे? मला खूप आनंद हवा की एवढाच आनंद हवा? ते जाऊ दे, ते कळत नाही मला. प्रवचन झाल्यानंतर चहा पान ठेवले म्हणे. कटिंगचा चहा हवा की फुल कप चहा हवा? सांगा. ह्याचंही उत्तर दिलं नाही तर लगेच कॅन्सल करून टाका, कुणालाही नको आहे. लक्षात घ्या.
कशाला उगत आपले पैसे काय वर आलेत का असे? अधिक हवं की थोडं हवं? आम्हाला अधिक हवं, कारण श्रुती म्हणते यो वै भूमा तत्सुखम यद अल्पम तन्मर्त्यम. जे मोठ्यातील मोठा आहे, श्रेष्ठातील श्रेष्ठ आहे, त्याच्या प्राप्तीमध्येच खरं सुख आहे. यद अल्पम, जे अल्प आहे, छोटा आहे, थोडं आहे, ते मर्त्य आहे, ते नष्टप्राय होणार आहे. मला सतत जिवंत राहावं असं वाटतं, म्हणजेच अमरत्वाची माझी इच्छा आहे. याचा अर्थच मला मोठं व्हायचं आहे, महान व्हायचं आहे. आणि ते महत्व कुणामुळे प्राप्त होतं? सद्गुरूंमुळं. कारण तेच गुरुतत्व प्रधान, म्हणजेच मोठ्यातील मोठे आहे. आणि ब्रह्मशब्दाचा अर्थ काय आहे? बृहत. बृहत जे आहे ते ब्रह्म आहे. बृहतचा अर्थ काय आहे? जे सगळ्याला व्यापून आहे ते बृहत आहे. जे सगळ्यांना व्यापून आहे, ज्याला दुसरा व्यापणारा कोणी नाही, ज्याला व्यापू शकेल अन्य असा कोणीही नाही, पण जे सगळ्यांना व्यापून आहे ते बृहत आहे. म्हणजेच काय झालं? मोठं. मग गुरु शब्द आणि ब्रह्म शब्द व्युत्पत्तीच्या दृष्टीनं एकच झाला की नाही? म्हणून गुरु साक्षात परम ब्रह्म. तस्मै श्री गुरवे नमः. म्हणून सद्गुरुदेवांना वंदन करताना आपल्या हृदयामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांच्या अंतर्गत पुन्हा येणारे गणपती आणि देवी या पंचमहादेवता या तर आल्याच पाहिजेत, पण परब्रह्मस्वरूप माझे सद्गुरुदेव आहेत, ही आमची भूमिका पक्की आणि ठाम असायला हवी. आणि त्या दृष्टीनं समर्थ काय सांगतात? गुरुहून देव मोठा, जयास वाटे तो करंटा, सुटला वैभवाचा फाटा, सामर्थ्य पिसे. देवतांमध्ये सामर्थ्य असतं, याला वाटायला लागतं देवतांमध्ये शक्ती आहे. पण भगवान शिवशंकर स्वतः पार्वती मातेला गुरुगीतेमध्येच उपदेश करताना काय सांगतात? शिवो क्रुद्धो शिवे क्रुद्धो गुरुस्त्राता, गुरु क्रुद्धे न शिवही. शिव किंवा रुद्र रूपामध्ये जर शिवांचा विचार केला, सदाशिव या रूपात नाही, रुद्र रूपामध्ये जर शिवांचा विचार केला तर ती कोणती देवता आहे? संहाराची देवता आहे. रुद्र रूपामध्ये शिवांचा विचार केला तर ती संहाराची देवता आहे. तर ते रुद्र रूप शिव जर एखाद्यावर भडकले तर काय होईल त्याचं सांगा? अरे कामदेवाचं काय झालं? भस्म झाला ना कामदेव. कृतयुगात भस्म झाला बिचारा, द्वापर युगापर्यंत वाट बघत बसला, मला देह कधी मिळतो म्हणून त्याला अनंग म्हटलं, अंग नसणारा, अनंग त्याचं नाव पडलं. का? प्रद्युम्नाच्या रूपात पुन्हा प्रकट होईपर्यंत त्याला वाट बघावी लागली. इतके भगवान शिवन त्यांचा क्रोध इतका भयंकर आहे, पण ते स्वतःच काय सांगतायत? शिव क्रुद्धे गुरुस्त्राता. शिव चिडले, रुद्र रूप शिव जरी चिडले आणि गुरुचा अभयंकर एखाद्याच्या वर असेल तर भगवान गुरुदेव त्याचं रक्षण करतात. पण गुरु क्रुद्धे न शिवही. पण साक्षात गुरुदेव भगवानच जर चिडले तर शिव सुद्धा त्याचं रक्षण करू शकत नाहीत. आणि शिव याचा अर्थ ब्रह्मा विष्णू महेश गणेश आणि देवी हे सगळे एकटे सुद्धा आणि एकत्र येऊन सुद्धा या पाचांनी जरी ठरवलं याचं रक्षण करायचं, पण सद्गुरू भगवान जर चिडले असतील तर ते त्याचं रक्षण करू शकत नाही. ते स्वतः रुद्र स्वरूप असणारे शिव सांगतायत. याच्यावरूनच माझ्या सद्गुरुदेवांबद्दल आणि त्या थोर गुरु परंपरेबद्दल काय भावना असायला हवी याच्यावर लख प्रकाश पडतो. जर प्रकाश पडत नसेल तर असं लावावं लागतं, जादाचा प्रकाश पडतो. बरोबर आहे. म्हणून त्या मूळ परंपरेकडे आपण गेलं पाहिजे. आणि अशी ज्यांची भूमिका नसते त्यांची काय गत होते ही तुम्हाला गंमत सांगतो. कथा असली की जरा डोळे परत मिणमिणणारे डोळे एकदम लख होऊन जातात. आणि वेळच अशी आहे, त्याला काही लोक कातर वेळ काय काय म्हणतात, बरोबर ना? प्रवचनकारासाठी तर कापर भरणारीच वेळ असते, कातर वेळ इतरांसाठी असेल. पण काय कथा आहे ती?
दारुवनामध्ये, दारू शब्दाचा अर्थ मराठीतला घ्यायचा नाहीतरी म्हणा मला बरं वाटेल. दारू शब्दाचा अर्थ संस्कृत मध्ये लाकूड असा आहे, काष्ठ. ज्याच्यात खूप काष्ठ मिळतं असं वन. आता वनात काष्ठ मिळणारच आहे, कारण तेव्हा इतकी प्रगती झाली नव्हती की सिमेंट कॉन्क्रीटची जंगलं तयार होती. आणि अशा जंगलामध्ये गेल्यानंतर काष्ठ मिळणार नाही पण सिमेंट कॉन्क्रीट नक्की मिळेल. त्या दारुवनामध्ये साधना करणाऱ्या आपल्या पत्नी आणि मुलांसहित असणाऱ्या ऋषींची प्रज्ञा जागृत करण्यासाठी हेच आदि रूपात असणारे भगवान शिव आणि म्हणजे हर आणि हरी या दोन रूपामध्ये प्रकट झाले. मग आपण मुळाचा विचार करतोय, त्यांची भूमिका अजून स्पष्ट झाली नाही ऋषींची की मला नेमकं काय करायचं आहे, म्हणून ते प्रकट झाले. आणि हे प्रकट झाले हरांनी म्हणजे शंकर भगवंतांनी अत्यंत रूपवान अशा एका युवकाचं रूप धारण केलं. इतके रूपवान की कंदर्प कोटी सौंदर्य त्यांचं, कोट्यावधी कामदेवांचं सौंदर्य एकत्र केल्यानंतर जेवढं सौंदर्य होईल म्हणजे किती. बरं, जो सांगतोय त्याला हा काही बोलायचा अधिकारच नाही, तरी पण आता सांगितलं तर सांगतो. शास्त्रांनी सांगितलं, मला सांगणं भाग आहे. असं अद्भुत सौंदर्य धारण केलेला, सुंदर सुंदर अलंकार आणि गळ्यामध्ये असे हार, एकच नाही अनेक असे धारण केलेला अत्यंत युवा वाटावा असा आणि दिग्वल्की स्वरूपामध्ये. दिग्वल्की म्हणजे ज्याची वल्कल म्हणजे दिशा आहे, म्हणजे दिगंबर अवस्थेमध्ये असा हा युवक त्या दारुवनामध्ये शिरला. आणि हरींना त्यांनी त्यांच्या पत्नीच्या रूपामध्ये प्रकट व्हायला सांगितलं. आता इतका राजबिंडा दिसणारा, सुंदर दिसणारा जर पती असेल तर त्याची पत्नी कशी असायला हवी, तीही तशीच असायला हवी. ती परमसुंदरीच्या रूपामध्ये म्हणजे श्रीहरी परमसुंदरीच्या रूपामध्ये प्रकट झाले आणि अद्भुत अलंकार त्यांनी धारण केले. आणि शिव जसे पुढे जातील तसे स्त्री रूपी हरी त्यांच्या मागोमाग झाले. आणि अशा प्रकारे ते त्या दारुवनामध्ये प्रवेश करतात की त्या सगळ्या ऋषीपत्नी टक लावून ह्याच्याकडे पाहत राहतात. अरे हा आलाय कुठून, कोण आहे हा, फेअर अँड हँडसम न लावता एवढा सुंदर दिसतो. इतक्या त्या प्रभावित झाल्या आणि त्या कामार्थ झाल्या आणि त्याच्या मागे धावायला लागल्या. आपल्या आया कुणाच्या मागे धावताय हे बघण्यासाठी त्यांची तरुण पोरं धावायला लागली. आता त्या तरुण पोरांचं लक्ष थोडीच त्या हराकडे जाणार आहे, त्यांचं लक्ष त्यांच्या मागे चालणाऱ्या त्या स्त्रीकडे गेलं. जसं शिवांनी या स्त्रियांना कामार्थ करून टाकलं, श्रीहरींनी स्त्री रूपामध्ये असताना ह्यांना कामार्थ करून टाकलं. आणि माता आणि पुत्र ह्यांना हे कळेल की एकमेकांसमोर तरी काही मर्यादा पाळायला पाहिजे. अशा पद्धतीनं हे सगळे त्याच्या मागे धावायला लागले. आणि ह्यांचा वेग इतका अद्भुत सुंदर चाल दोघांची, पुरुषाला शोभेल अशी शिवांची चाल आहे, स्त्रीला शोभेल अशी हरींची चाल आहे. आणि अशा रूपामध्ये त्या धावायला लागले. ऋषी सगळे बघतायत बरं का, हे जग चाललाय. ज्याप्रमाणे तुम्ही टीव्हीची सिरियल अजिबात चुकू न देता आणि हातात निमाळ खाली पडू न देता तुम्ही हसला, त्याचा अर्थ मला कळलं काय सांगतं सूर्यनगरीमध्ये ते. हसला नसता तर मला खूप आनंद झाला असता. अरे वा, एक कुठेतरी असे भेटले लोक
ज्याप्रमाणे छान टीव्ही चालू आहे, कुठलीही एकदा हॉरर सिरियल, त्याच्यानंतर लगेच विनोदी, म्हणजे विनोदी सिरियल कधी कधी हॉरर वाटते आणि हॉरर कधी कधी विनोदी वाटायला लागते. अशा पद्धतीनं ते सगळं चाललेलं असताना छान जग माझा मात्र चाललेला आहे. कधी कधी अशी माळ पण मी वर करून दाखवतो, जग सुरू आहे. बरोबर. अशा पद्धतीनं त्या ऋषींची अवस्था झाली. अरे तपस्या करताय की त्यांच्याकडे बघताय? आता ज्याची बायकोची धावायला लागली तो काय करणार बिचारा, सांगा बरं तुम्ही तरी. आणि त्याच्या मागोमाग मुलं, ते ऋषी चिडलेले आहेत. त्या कामार्थ झालेल्या स्त्रिया त्या युवकाला धरतात आणि बरेच काही प्रकार करण्याचा प्रयत्न करतात. पण ते साक्षात आदिपुरुष आहेत, आदि शिव आहेत, कामजयी आहेत. अरे कामाला त्यांनी जाळलेलं आहे, त्यांना काय फरक पडतो कुणी काय केलं तर. आणि हरींनी तर इतकी गंमत केली, त्यांनी त्या स्त्रियांच्या मनामध्ये आणि या युवकांच्या मनामध्ये पुन्हा मायेनं प्रक्षोभ निर्माण केला आणि ते अधिकच बावचळल्यासारखे सगळे झाले. कोणी नाचतंय काय, कोणी गातंय काय, असा सगळा गोंधळ. दारू मनामध्ये तपस्येचं ठिकाण आहे की शृंगाराचं ठिकाण आहे, अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि हे विचारे ऋषी मुनी आपलं स्थान संकल्प करून बसले, स्थान सोडता येत नाही. पण स्थानावर बसल्या, आता मी सांगा बरं, रात्री 9, 9:30च्या शिवाय मी उठू शकतो का इथून? तुम्ही उठू शकता, तुम्ही घाबरू नका. असे चेहरे करून नका बसू माझ्याकडे. संकल्प केले बिचारे, ते हालू शकत नाही, पण आता डोळेही मिटू शकत नाहीत. हो, परिस्थिती अशी निर्माण झाली आहे. तिथूनच ते ओरडतात, ए ए काय करतोयस रे तू, इकडे इकडे. लगेच गजगतीनं सुंदर चाल असणारा तो युवक या ऋषींच्या समोर येऊन उभा राहिला. बोला, काय म्हणणं आहे? हे तुझं वागणं बरोबर नाहीये वगैरे वगैरे. खूप त्यांना लेक्चर दिलं. ते म्हणाले, मी लेक्चर ऐकून घेण्यासाठी काय सूर्यनगरीतला कोणी आहे का काय रहिवासी? आणि त्यांचं बोलणं ऐकून न ऐकल्यासारखं केलेला हा युवक पुढे निघून जातो. पुढे निघून गेल्यानंतर वसिष्ठाश्रम येतो आणि वसिष्ठाश्रम आल्यानंतर वसिष्ठाश्रमाच्या समोर हा विचरण करायला लागतो. त्याच्या मागोमाग ती सुंदरी पण आहे, त्याची पत्नी. दोघं विचरण करतायत आणि वसिष्ठ मुनींना आणि महान पतिव्रता असणाऱ्या अरुंधती मातेला ही दोघं दिसतात आणि त्यांच्या हृदयामध्ये काम जागृत न होता दोघांच्याही वात्सल्य आणि प्रेम जागृत होतं. इतकी रोचक कथा का असते, त्याच्यात तत्व लक्षात ठेवण्यासाठी आम्ही तत्व विसरून जातो आणि कथा मात्र डोक्यामध्ये ठेवतो. अरुंधती माता त्या नंग धडंग असणाऱ्या युवकाचं पूजन करते. अत्यंत विनम्र भावनेनं. त्यांना कळलेलं नाही की साक्षात शिव आहेत, पण कोणीतरी महात्मा आहेत, कोणीतरी महान पुरुष आहेत की आजपर्यंत असे मी बघितलेले नाही. साक्षात वसिष्ठांच्या रूपामध्ये थोर महात्मा त्यांचे पतिरूपात आहेत, पण हे त्यांच्याही पेक्षा कोणीतरी अलौकिक आहे, अद्भुत आहे. आणि वसिष्ठांनी सुद्धा त्यांना वंदन केलं. त्यांच्या पत्नीला सुद्धा, म्हणजे हरींना सुद्धा त्यांनी वंदन केलं. हे पाहून दोघांनाही आनंद झाला. हर आणि हरींना दोघांनाही आनंद झाला की याच्यातून लक्षात काय घ्यायचं, काय भुललिया असी वरलिया रंगा. वरच्या रंगाला भुलू नका, आतल्या तत्वाला पाहायला विसरू नका. आणि त्यानंतर फिरायला लागतात. आता या ऋषींना वाटतं आजचा संकल्प जाऊ दे बाबा, हे जास्त वेळ फिरले तर आमचं काही खरं नाही. आणि धावत जाऊन त्याला पकडतात, बदडून काढतात. त्या युवकाला अंगावर ओरखडे वगैरे उठतात आणि काही शब्द त्यांनी उच्चार केलेला आहे, ते मी काही सांगत बसत नाही इथं. असं तुम्ही कूर्म पुराणामध्ये ते वाचा. सगळं शास्त्रीयच आहे, अशास्त्रीय काही नाही, पण थोडी मर्यादा सांभाळून आपण बोलू. आणि
तो युवक चिडून तिथून निघून जातो. अर्थात त्यांची पतिव्रता असणारी पत्नी ती सुद्धा त्यांच्या मागोमाग सगळ्यांना सोडून निघून जाते. या सगळ्या त्यांच्या मागे धावायला लागतात. हाय हाय हाय, कशाला चालले हे. आणि हे निघून गेल्यानंतर सर्वत्र भयंकर उत्पात होता. सूर्याला खळं पडतं, अंधार पडतो सर्वत्र. अशी भीषण परिस्थिती निर्माण होते. आणि या ऋषींच्या लक्षात येतं आपलं काहीतरी चुकलं. ते काही सामान्य तुमच्या आमच्यासारखे नाही, हो ऋषीच आहेत ते. आणि धावत जाऊन ब्रह्मदेवाला हे गाठतात. आणि ब्रह्मदेवाला ते म्हणतात, देवा हे काय चाललेलं आहे, हा उत्पात झाला, आम्ही असं असं केलं, त्या युवकाला आम्ही बदडून काढलं, तोही निघून गेला हे स्थान सोडून, आणि तेव्हापासून हे सगळं होतंय. आता आम्हाला सांगा हे काय झालं. ब्रह्मदेवानी ध्यान लावलं आणि काय प्रकार घडला आहे त्यांना कळलं. त्यांनी सांगितलं, तुम्ही साक्षात देवदेवेश्वर शिवांना ताडण केलेलं आहे. डोक्याला हात लावला. ज्याचं ध्यान करण्यासाठी आणि ज्याचं तप करण्यासाठी आम्ही बसलो त्यालाच आम्ही मारून तप्त करून टाकलो. आणि त्याला त्या पद्धतीनं तप्त केल्यामुळे तो झाला संतप्त. म्हणजे जो आपला आहे आप्त, बघा काय काय आठवले मला, आठवले ना. जो आपला आप्त आहे त्याला बदलून मी काढलं. सगळ्यांना खूप पश्चाताप झाला. ते म्हणाले, आता आम्हाला काहीतरी याच्यावर उपाय सांगा, आम्हाला परिमार्जन करायचं आहे. आणि ब्रह्मदेवांनी त्यांना कुठल्या पद्धतीनं तपस्या करा हे सांगून शिवांना तुम्ही प्रसन्न करून घ्या. आणि मागच्या ज्या होत्या ना त्यांच्या मॅडम, ते हरी होते आणि हे हर होते, तेव्हा दोघांची आराधना करा, ते तुमच्यावर संतुष्ट होतील. कठोर व्रत पालन करून त्या स्त्रियांनाही लज्जा वाटली, जे आधी पित्यासारखे आहेत त्यांच्या मागे आम्ही लागलो. आणि ह्या तरुणांनाही लाज वाटली, अरे जे साक्षात हरी आहेत त्यांच्या मी मागे लागलो. काय हा त्यांच्या मायेचा आणि प्रभाव आहे. आता आम्ही ब्रह्मचर्याचं अस्खलित पालन करू आणि त्यांचं तप करू. आणि अशा पद्धतीनं त्यांनी काहीच काळ तपस्या केली. पण भगवान आशुतोष आहेत, लवकर संतुष्ट होणारे आहेत, ते प्रकट झाले. ते सगळं विस्तृत वर्णन आहे. एवढं सगळं वर्णन केलं तर खरंच 9:30च्या आधी मला उठता येणार नाही. आणि मला तुमचं टेन्शन वाढवायचं नाही. शिव प्रकट झाले. त्यांनी खूप अश्रू ढाळून ढाळून सगळ्यांनी, त्या स्त्रियांनी आपली चूक मान्य केली. देवा आम्ही फारच विचित्र वागलो रे, पण तुझीच माया इतकी बलवती आहे, आम्ही तरी काय करावं. त्या युवकांनी त्याच पद्धतीनं दुःख व्यक्त केलं. आणि ऋषींनी सगळ्यात जास्त का, त्यांनी बदलून काढले देवाला. त्यांनी दुःख, सगळ्यांनीच आपलं दुःख व्यक्त केलं. तेव्हा देवदेवेश्वर भगवान म्हणतात, तुम्ही तत्वाला विसरून, मूळ मुद्दा, तुम्ही तत्वाला विसरून तपस्या करत राहिला. आदिपुरुषत्व ती परंपरा ही लक्षात न घेता तुम्ही केवळ तपस्या करत राहिला. आणि त्यांनी एक मुख्य मुद्दा सांगितला, तुम्ही सांख्य विवर्जित योग करत राहिला. ज्यांनी भगवद्गीता वाचले त्यांना हे कळेल, सांख्य योग असं जोडच आहे. दुसरा जो अध्याय आहे तो काय आहे, सांख्य योग. योग म्हणजे जोडलं जाणं, बरोबर आहे ना. तुमचा जो योग आहे तो सांख्य विरहित आहे, म्हणजे ज्ञान विरहित योग आहे. तो योग तुम्हाला कधीच आमच्यापर्यंत पोहोचवू शकणार नाही. आणि म्हणून तुमचं काय चुकत आहे हे दाखवण्यासाठी आम्ही माया रचली, हर आणि हरी यांनी. आणि त्या मायेच्या पगड्याखाली तुम्ही आलात. जर तुम्ही सांख्यासहित योग केला असता तर त्या मायेचा प्रभाव तुमच्यावर पडला नसता. जो प्रभाव वसिष्ठ आणि अरुंधतींवर पडला नाही, जो अत्री आणि अनसूया यांच्यावर पडला नाही, तो प्रभाव तुमच्यावर का पडला. याचं कारण तुम्ही तत्व विसरलात आणि तुम्ही फक्त योग स्वीकारला. म्हणून सांख्य सहित योग काय आहे हा सद्गुरूंनी करायचा उपदेश भगवान शिवांनी या सगळ्या ऋषी आणि ऋषीपत्नींना आणि त्यांच्या मुलांना केला. आणि म्हणून ते गुरुतत्व प्रधान झाले. म्हणून शिवांचं एक सुंदर वर्णन आहे बघा, दक्षिणामूर्ती म्हणतात त्यांना.
ते रूप काय सांगितलंय? जगाचे गुरुस्वरूप ते सांगितलेलं आहे. आणि इतकं सुंदर वर्णन ते आहे, ते याच्याच आधारावर आहे. ते गुरु कसे आहेत? एका झाडाच्या खाली एक विचित्र असं चित्र आम्हाला दिसलं. काय विचित्र चित्र आहे ते? वृद्धा शिष्या गुरोर युवा चित्रम वटतरोर मुले. वडाच्या झाडाखाली असे एक चित्र आम्हाला दिसलं किंवा घटना अशी दिसली. चित्रम वटतरोर मुले वृद्धा शिष्या गुरुर युवा. शिष्य वृद्ध आहे, दाढी जटा वाढलेले. गुरु 16 वर्षाचा युवा असा बसलेला आहे. गुरुर युवा. बर, गुरु काय सांगतोय? गुरोस्तु मौनम व्याख्यानम. गुरु मौनानं व्याख्यान करतोय, उपदेश करतोय. आणि त्या मौन रूपी उपदेशानंच शिष्यास्तु छिन्न संशया. शिष्यांचे सगळे संशय नष्ट होऊन जात आहेत. तुम्ही म्हणाल, बुवा असं मौनाचं व्याख्यान तुम्हाला जमलं असतं तर किती बरं झालं असतं. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया. आणि शिष्य मात्र संशय विरहित होतात. हीच पद्धती काही काळापूर्वी एक फार मोठे योगी होऊन गेले. त्यांचं नाव आहे रमण महर्षी. ते या पद्धतीने उपदेश करत असतात. शिष्यास्तु छिन्न संशया. फक्त ते येऊन बसत असत. ज्यांना उपदेश हवाय त्यांनी समोर जाऊन बसायचं. काय जप करायचं असेल, ध्यान करायचं असेल, ते येऊन बसले की प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये असा डोळा घालून ते बघायचं. दृष्टी काही ठिकाणी जास्त वेळ, काही ठिकाणी लवकर. आणि हे करून ते एवढाच त्यांचा उपदेश. आणि याच्यानं शिष्यांचे संशय निघून जायचे. ते हे विधान आहे. आणि ज्यांना प्रत्यक्ष गुरु नाही आहेत त्याच्यासाठी हे विधान सांगितलंय. दक्षिणामूर्ती विधान असं त्याला म्हणतात. त्याच्यात आपल्याला फार तांत्रिक गोष्टीत जायचं नाहीये, पण दक्षिणामूर्ती विधानानं सुद्धा ज्याला प्रत्यक्ष गुरु नाहीये तो गुरु करू शकतो. ते हे विधान आहे. का? मौनाचंच विधान आहे. गुरोस्तु मौनम व्याख्यान. आणि सांख्य उपदेश भगवान करतात. ते म्हणतात तुम्ही फक्त योगाच्या मागे लागलेले आहात. तुम्ही सांख्याच्या म्हणजे त्या आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या मागे लागा. आत्मस्वरूपाच्या ज्ञानाच्या मागे लागा. म्हणजे काय करायचं? आत्माच मी आहे ही अनुभूती घ्यायची. ऐक शिष्या येथीचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म. ये विषयी संदेह भ्रम पाळूची नको. त्या ब्रह्मस्वरूपाचं ध्यान तुम्ही करायला लागा. तो बोध तुम्ही करून घ्या. म्हणजे तुम्हाला आमच्यातील भेद दिसणार नाही आणि तत्वरूपामध्ये तुम्ही आम्हाला ग्रहण करू शकाल. चौदेहांचा प्रांत आणि जिथं जन्ममुळीचा प्रांत आहे, जेथे चौदेहाचा अंत, जन्ममुळीचा प्रांत, अंता प्रांता व्यतिरिक्त तो तू आत्मा, असं समर्थ सांगतात. ही अनुभूती भगवान शिवांनी यांना करून दिली आणि तेव्हापासून त्यांची भूमिका स्पष्ट झाली. गुरूंच्या संदर्भातील त्यांची भूमिका स्वच्छ झाली आणि अशा पद्धतीनं त्या थोर ऋषींना खऱ्या अर्थानं ज्ञानाची प्राप्ती झाली. आणि म्हणून आपण आपल्या सद्गुरूंमध्ये ते आदितत्व पाहण्याचा प्रयत्न करायचा. लगेच जमणार नाही आणि त्याची घाई पण अपेक्षित नाही. पाहता जरी नाही आलं तरी मनाला समजून मात्र सांगता आलं पाहिजे की हे दिसताना मला माणसासारखे दिसतायत, पण ते असताना तत्वरूप पुरुषाचीच ती अभिव्यक्ती. तत्वरूपामध्ये ते आदिपुरुषच आहे, मूळ पुरुषच आहे. हा विश्वास माझ्या हृदयात मी ठेवला पाहिजे. म्हणून या सद्गुरूंचं सामर्थ्य आपण जितकं वर्णन करू तितकं कमी आहे. कारण
देवांना अंत आहे, सद्गुरूंना अंत नाही. सद्गुरूंचं मूळ स्वरूपच आहे, पण देवांना मात्र अंत आहे. अंता प्रांता विरहित सद्गुरु तत्व. आणि म्हणून देवतांपेक्षा सद्गुरूंचं स्थान उच्च मानायचं असतं. म्हणून जेव्हा केव्हा तुम्ही एखाद्या देवतेच्या मंदिरात जाता ना, त्यावेळेला त्याला देवता न मानता गुरु रूपामध्ये त्याचं भजन करा. पहिला टप्पा तर झाला, फार झालं. गणपती बाप्पा मोरया, हा ठीक आहे. इकडं काय, दुर्गा माता, उदो 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 तर उदो उदो. इकडं काय, भगवान शंकर, हर हर शंभो. ठीक आहे. कधीपर्यंत हे करायचं? जोपर्यंत माझ्या संकल्पना स्वच्छ नाहीये, देवता रूपांमध्ये मी त्यांना पाहतोय, तोपर्यंत करायचं. पण देवता रूपात जेव्हा तुम्ही त्यांना पाहता, त्यावेळेला त्यांच्याकडे ईश्वरत्व येतं. आणि ईश्वरत्व आल्यामुळं ते कर्माचे अधिकारी होतात, कर्माचा न्याय देणारे होतात, मोक्ष देणारे होत नाही. त्यांच्या हातामध्ये तराजू येतो, आम्ही तो देतो, आम्ही त्यांना ईश्वरत्व देतो. आणि त्यामुळे ते म्हणतात, तू मला ईश्वर बनवलेस, ठीक आहे, आता तुझं जसं कर्म तसं तुला फळ देतो. त्यांना ईश्वर बनवायचं की सद्गुरू बनवायचं हे मी ठरवायचंय, हे माझ्याकडे आहे. त्याच शिवांना मी ईश्वरही ठरवू शकतो आणि त्याच शिवांना मी माझे गुरुदेव मानू शकतो. गुरु रूपामध्ये जेव्हा आपण त्यांचं भजन पूजन करतो, त्यावेळेला ते पूर्ण कृपा करतात आणि मला संसार सागरातून पार करतात. फक्त ईश्वर रूपामध्ये मी जेव्हा त्यांची पूजा करतो, त्यावेळेला ते भोग देतात, मोक्ष देत नाही. म्हणून भगवान गणेशांच्या मंदिरात समोर आपण उभे राहिलो आणि त्यांना वंदन केलं, तरी सुद्धा मी आतून म्हणायला पाहिजे, माझे गुरुदेव आज सोंड लावलेले दिसत आहेत. ही माझी भूमिका हवी. अनेकी सदा एक देवासी पाहे. मनाच्या श्लोकात जे सांगितलं ते काय सांगितलं? तो एक कोण आहे? तो एक आहे कोण? अनेकी सदा एक देवास. कोण तो एक देव आहे? तो एक देव म्हणजे गुरु साक्षात परमब्रह्म, तो देव आहे. म्हणून लौकिकासाठी आपण म्हणायचं, मारुतीला मारुतीच म्हणायचं, गणपतीला गणपतीच म्हणायचं. ते करायला घेतला गणपती आणि झाला मारुती, हा वेगळा विषय आहे. लौकिकामध्ये गणपतीच्या मंदिरात चाललोय असंच म्हणायचं, ठीक आहे, लौकिकामध्ये. पण आतमध्ये भूमिका काय पाहिजे? सद्गुरूंची. ते सद्गुरु तत्वच आज गणेश रूपामध्ये प्रकट झालेलं आहे. ते सद्गुरु रूपच आज देवीच्या रूपात प्रकट झालं आहे. ते सद्गुरु रूपच आज विष्णूंचे किंवा त्यांच्या अवतारांच्या रूपात प्रकट झालेलं आहे. अनेकी सदा एक देवासी पाहे, त्याचा हा भावार्थ आहे. आणि ह्या भूमिकेतून जेव्हा आपण त्या देवतांकडे पाहायला लागतो, त्यानंतर पुन्हा मराठी शब्द वापरतो, आपल्या साधनेचं डायमेन्शनच बदलून जातं. मध्ये मध्ये सोपे शब्द मी वापरत जाईल, त्याचं डायमेन्शन पूर्ण बदलतं आणि ती मोक्षदायिनी उपासना, मोक्षदायिनी साधना बनते, भोग देणारी ठरत नाही. आमचा अरिष्टच टाळ, आम्हाला सुख संपत्तीच दे, आम्हाला मुळं बाळच दे, आम्हाला जमीन जुमलाच दे, अशी झालेली ही उपासना ती भक्ती ठरत नाही. तो आर्थ किंवा अर्थार्थी नावाचा तथाकथित भक्त राहतो, पण तो जिज्ञासू होतच नाही, ज्ञानी होण्याचा प्रश्नच. गीतेच्या संदर्भात बोलायचं झालं तर. आणि म्हणून आपल्याला तो अनेकातील एक देव म्हणजे सद्गुरुदेव पाहता आला पाहिजे. म्हणून ही पुढची उपासना आपल्याला संत देतात. श्रीधर स्वामींनी फार सुंदर उपदेश केलेला आहे. गुरुतत्व सांगताना ते म्हणतात की गुरु एवढा मोठा दाताच कोणी नाहीये. अरे तो कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम सर्वथा कर्तुम असा, कारण तो परमात्मा स्वरूपच आहे. एक सुंदर उदाहरण दिलं त्यांनी. सुंदर उदाहरण झाल्यामुळे बॅकग्राऊंड म्युझिक सुरू झालं, असायलाच पाहिजे. कधी कधी अलार्मचा पण असा आवाज येऊ शकतो, तुम्ही सेट केला तर. म्हणजे बुवाला पण कळतं, बुवा इतके वाजले बरं का, आवरतं घ्या आता.
पण मला तो आवडता शब्द ऐकू येत नाही, मला आवडतं घ्या असंच ऐकू येतं. आणि गुरु अन्यथा कर्तुम सुद्धा कसं आहे, एक सुंदर उदाहरण. आपल्या महाराष्ट्रात थोर संत परंपरा आहे. त्या परंपरेतील नामदेवराय महाराज बालपणापासून विठ्ठल भक्त, आणि आता सध्या तेच दिवस आहेत, ते यायलाच पाहिजे उदाहरण. इतके देव वेडे, म्हणजे देव वेडेचे दोन अर्थ. देव माझा जसं, तसं देव वेडे म्हणजे काय, हे देवाचे वेडे आणि देव ह्यांचा वेडा, अन्योन्य संबंध आहे. आम्ही देव वेडे नसल्यामुळे देव पण आमच्याबद्दल वेडा होत नाही. हे आमचाही असा संबंध आहे, अन्योन्यच आहे ना तो. ते देवाकडे गेले, देवाशी गप्पा गोष्टी केल्या नेहमीप्रमाणे, आणि आय विल सी यू सून असं म्हणून. आता आजच्या भाषेत ते असंच बोलले असते. असं म्हणून ते आले मंदिरातून बाहेर. येतात नाही येतात तोपर्यंत त्यांच्या नेहमीच्या ओळखीचा असणारा एक सावकार त्यांच्या घरी आला. नमस्कार चमत्कार सगळं झालं. काय सावकार बऱ्याच दिवसानंतर आला, सगळं झालं. पण आज काहीतरी मनामध्ये आर्तता घेऊन आलेली आहात, काहीतरी हवंय तुम्हाला, पण बोलत नाही आहात. ते म्हणाले, तुमच्यासारख्या थोर संतांना प्रापंचिक काहीतरी मागणं योग्य वाटत नाही, पण आता तुम्ही म्हटलंच आहे म्हणून विषय काढतो, जर तुमची परवानगी असेल तर. ते म्हणाले, हो हो बोला. ते म्हणाले की जमीन जुमला, संपत्ती, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अनुकूल पत्नी, या सर्व गोष्टी मला प्राप्त आहेत. पण अनेक वर्ष झाली, आता केसही पिकायला लागले, संतान सुख मात्र नाहीये. माझं काही नाही, पण आमची पत्नी फारच अश्रू ढाळत असते. आता पुरुष लोक असंच बोलतात बघा, ह्यांच्याही मनात असतं, नाव तिचं पुढं करायचं. तुमची बाजू घेतली ना, आता पिट्टमपाट झाली. बिचारी अश्रू ढाळत असते. तुम्ही साक्षात पंढरीनाथ परमात्म्याचे भक्त आहात, आणि तो तुमच्याशी हितगुज करतो, तेव्हा देवाला एकदा विचारा की आमच्या वतीनं अमुक अमुक असा जो काही तो जो कोणी सावकार आहे त्याला अपत्य प्राप्ती आहे की नाही आहे. नसेलच तर काही प्रश्न नाही, त्या परमात्म्याचे शब्द खोटे कोण ठरवेल, आणि जर असेल तर त्याचा उपाय काय. हो, निघतो आता लगेच. लगेच गेले. देवाला म्हणाले, देवा वामकुक्षी घ्यायचं, थांबा जरा, एक महत्वाचा मुद्दा आणलाय तुमच्या समोर. आता इतका हा लाडका भक्त, देवाला नाही म्हणता येईना. सगळा मुद्दा सांगितला. देवाने थोडा चेहरा पाडला. म्हणाले, काय करू, खूप रे, इतका तो चांगला आहे ना सावकार, पण त्याचं कर्मच असं आहे, त्या दोघांचं पती पत्नीचं, की ह्या जन्मात काही अपत्य प्राप्ती, मुलगी पण नाही होणार, मुलगाही नाहीये. मी तरी काय करू. मी काही सृष्टीचे नियम मोडू शकतो का. सृष्टीचा नियम मोडायचे म्हणजे कुणाचे नियम मोडायचे, रुक्मिणी मातेचे. असं का करता. प्रकृती रूप कोण आहे, प्रकृती स्वरूप कोण आहे, रुक्मिणी माता, त्यांची पत्नी आहे, आणि त्यांनी ठरवलेले नियम मोडायचे. आहे का शक्य कधी. त्यामुळं मी पण बांधलेलो आहे रे, काय करू. नाही ठीक आहे, मी सांगतो, तुम्ही एवढं वाईट वाटून घेऊ नका, आता घ्या तुमची वामकुक्षी, असं म्हणून परत आले. आणि सांगितलं, बाबा काय देवाने खूप तुझी स्तुती केली, पण नाहीये, काही ठीक नाही, हरकत नाही, देवाची आज्ञा आहे, तोड करेल ते खरं, तुम्ही कीर्तनात सांगतच असता. मान्य. बिचारा खजीर झाला, परत गेला. आणि 7-8 वर्ष गेली, यांची गाठभेटच झाली नाही. आणि त्याच्यानंतर हाच सावकार आपल्या 4 मुलांना घेऊन नामदेवांकडे आला. सावकार, इतके वर्ष तुम्ही कुठे होता, काय देवाने तुम्हाला नाही म्हणून सांगितलं तेव्हापासून देवाला नाराज झालात की काय, मला काही कळायला मार्ग नाही.
नाही काय इतकं माझा प्रपंच लागला तुम्हाला सांगू गेल्यानंतर उसंतच मिळालं नाही. नाही नाही ते जाऊ दे, चहामुळे ही कुणाची आणली आणि पाहिलं तर तुमच्यावर जात आहेत. म्हणाला तुमच्यासारख्या संतांच्या आशीर्वादामुळं आणि भगवंतरायाच्या कृपेमुळं झाली 4 मुलं, माझीच मुलं आहेत. देवानी मला फसवलं. बघा नामदेवरायांच्या तोंडात हा शब्द नाहीये की देवाच्याही कुठली तरी पलीकडे शक्ती असते. ते काय म्हणतात, देवानी मला फसवलं, म्हणजे देवाला आहे शक्ती ती, पण त्यांनी मला वेगळं काहीतरी उत्तर दिलं की आता विचारतो जाप त्याला असं का केलं म्हणून. ताड 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 चालत गेले, देवासमोर उभे राहिले. काय रे देवा हे? देवराय आता काय ते भगवान पांडुरंग म्हणजे बाळकृष्ण लक्षात घ्या, ते कधी सरळ बोलणार आहेत का? ते म्हणाले काय काय उत्तर देऊ तुला? नाही नाही जाप द्या मला, मला असं का सांगितलं? ते म्हणाले तुम्ही आम्हाला ईश्वर रूपामध्ये बघता, सद्गुरूंचं स्थान ईश्वराच्या वरच आहे. गुरुदेवांनी त्याला वरदान दिलं. काय वरदान दिलं? अहो तुमच्याकडे उतरले होते, तुम्ही तुमच्या उद्योगाला लागला, पण तुमच्याकडे नेहमी येणारे तुम्ही काही त्यांना अन्न पाणी न दिल्याशिवाय थोडी सोडणार आहात, म्हणून तुमच्या घरी त्यांना अन्न संतर्पण केलं गेलं. त्यांनी सगळं बनवलं स्वतःहून. आणि त्याच वेळेला एक योगी पुरुष तुमच्या दारावरून चालला होता आणि तो म्हणाला जो मला 1 भाकर देईल त्याला 1 मुलगा होईल. आता मला तरी मुलगा होणं शक्य नाही, जिथं साक्षात भगवंताने सांगितलं कुणाची हिंमत आहे. पण जाऊ दे त्यासाठी नको, पण बिचारा भुकेलेला दिसतोय, तेव्हा त्याला काहीतरी खायला घालू म्हणून या सावकारांनी त्याला बोलवलं, बसवलं आणि पोटभर 4 भाकऱ्या खायला घातल्या. तर त्यांनी हात धुतले आणि म्हणाला तू तुला 4 पोरं होतील जा. आणि तो निघून गेला. त्याच्या कृपा प्रसादामुळे याला 4 मुलं झाली. आम्ही कायद्याने बांधलेले आहोत, पण तो मुक्त पुरुष आहे, त्याला कोणतेही बंधन नाही आणि त्याचा संकल्प कधीही व्यर्थ जात नाही. आम्ही त्याच्या आडवं येत नाही. आता तो कोण होता? ह्यांचंच दुसरं रूप होतं. भगवान पांडुरंगाचंच दुसरं रूप गुरुतत्वामध्ये आलं. इथं ते ईश्वर रूपामध्ये आहेत, इकडं कोण आहेत? गुरु रूपात ते आलेले आहेत. पांडुरंगांपेक्षा कोणी मोठा आहे असं त्याचा अर्थ नाहीये. ईश्वर रूपात तेच स्वतःला लहान करून घेतात आणि गुरु रूपात तेच स्वतःला, गुरु शब्दाचा अर्थच मोठा आहे ना, आपण बघितलं सुरुवातीला. त्यांनीच ही सगळी लीला घडवली. का? गुरूंचं महात्म्य प्रकट करण्यासाठी त्याच भगवान पांडुरंगाने ही लीला घडवली. असे हे महान गुरु शिष्य निवडतात बरं का. काय त्यांचं वैशिष्ट्य असेल? मला एक माहित नसणारी गोष्ट सांगतो, तिघांनाच माहित असलेली गोष्ट आहे इथं, कदाचित अजून नाही 5 लोकांना माहिती. तुम्ही मी बरोबर सांगतो का ते बघा, बाकीच्यांनी ऐका. गुरु आपला माणूस निवडतो आणि त्याच्याकडून ते कार्य करून घेतो. तुम्ही मिरजेच्या तपोवनात गेलेले आहात का? नसाल तर अवश्य जा. मिरजेपाशी एक दक्षिण दिशेला तपोवन आहे, त्याला ओम मालती आई तपोवन असं म्हणतात. तर ह्या ज्या मालती आई आहेत ह्या गृहिणी होत्या, पण काय गुरुकृपा, अर्थात अधिकार पण त्यांचा, अशी काय गुरुकृपा काय आपोआप होत नसते, अधिकार पण लागतो. शिवानंद स्वामींनी त्यांच्यावर पूर्ण अनुग्रह केला आणि त्यांच्यामध्ये ब्रह्मज्ञान प्रकट केलं. त्यांची गाठभेट 20 वर्षांची आणि 30 वर्षांची नाही बरं का, 2-3 गाठभेटी बास, त्याच्याहून जास्त नाही. 2 ते 3 गाठीभेटीमध्ये हे सगळं घडलं आणि त्यांना आज्ञा झाली आता तुमच्या सासरी परत जा, कारण त्या दिल्लीच्या भागात त्यांचे यजमान राहायचे. त्यामुळे त्या तिकडं ऋषिकेशला आणि हरिद्वार त्या भागामध्ये गेल्या होत्या अंतप्रेरणेनं, आणि गुरूंच्या आज्ञेनं त्या
मिरज या ठिकाणी परत गेल्या. एकदा त्या तपोवनामध्ये प्रवचन करत होत्या. त्रिलोकीनाथ शर्मा नावाची व्यक्ती, दिल्लीमध्ये राहणारी, त्या व्यक्तीला त्यांचं प्रवचन दिल्लीमध्ये ते असताना जसंच्या तसं मिरजेतल्या तपोवनातलं झालेलं ऐकू आलं. ते काही लाईव्ह टेलिकास्ट आणि ब्रॉडकास्ट नव्हता तेव्हा. त्या इथं प्रवचन करतायत, त्यांना तिकडे ऐकू आलं. आणि त्यांचं येणं जाणं असायचं. त्या परंपरेतलेच, शिवानंद स्वामींच्या परंपरेतलेच असल्यामुळं मिरजला ते एकदा आले आणि हा खुलासा त्यांनी केला की तुम्ही त्यावेळेला जे बोललात ते मला तिथं ऐकू आलं. आणि त्यांनी त्यातल्या काही उदाहरणं दिली. आईंना खूप आनंद झाला, मालती आईंना. आणि त्यांनी तेव्हाच योजना केली, माझ्या पुढच्या कार्यासाठी हा मला अमुक अमुक कार्यासाठी लागणार आहे. आणि ती योग्य वेळ आली. कोणती वेळ होती? एक अद्भुत सुंदर पुस्तक किंवा ग्रंथ लिहायचा होता, आकाशात पतितम तोयम नावाचा. गुरुपदेश त्याच्यामध्ये बराचसा आलेला आहे. आणि एकदम त्यांनी प्रेरणा त्याला केली. तो पहाटे तिकडं 4 वाजता उठून बसतोय, स्नान वगैरे करून, लेखणी हातात घेऊन आणि पॅड आणि ते वही घेऊन, आणि ह्या इथं ध्यानाला बसतायत. त्या तोंडातून एक शब्द बाहेर काढत नाहीत. आणि त्यांना, त्या त्रिलोकीनाथांना ह्या आईंची अशरीरी वाणी त्या ध्यानावस्थेमध्ये ऐकू येते आणि तो लिहून घेतो. हा प्रकार अंदाजे 2.5-3 वर्ष चालला. मध्ये मध्ये त्यांची भेट व्हायची, प्रूफ दाखवणं व्हायचं, अरे हे असं नाही असं, हे सगळं चाललं. नंतर तो व्यवहारातला विषय झाला. पण किती अद्भुत प्रकार आहे हा. कुरुक्षेत्रावर घडल्यानंतर मला वाटतं हा इथं पहिल्यांदाच झाला असेल, नाही का? कुरुक्षेत्रावर जे काही लाईव्ह कॉमेंट्री दिली गेली युद्धाची आणि भगवद्गीतेची सुद्धा, तसाच प्रकार इथं घडला. का त्यांना काही मिरजच्या तपोवनामध्ये इतर लोक मिळत नव्हते का? सगळे अडाणी भरले होते तपोवनामध्ये, सगळे एकाहून एक विद्वान लोक आज सुद्धा तिथं आहेत. पण योजना कशी केली? या अशरीरी वाणीनं जे लिहिलं जाईल त्याची उंची काय असेल. आणि अशा प्रकारे तो अद्भुत ग्रंथ निर्माण झाला. म्हणजे गुरु कुठल्या कुठल्या शक्तींचा कधी कसा उपयोग करतील आणि कुणाकडून ते कार्य करून घेतील आपण सांगू शकत नाही. तेव्हा आपलं कर्तव्य काय आहे? आपलं कर्तव्य हे आहे की त्यांनी माझ्याकडे कडून काहीतरी करून घ्यावं असं त्यांना वाटवणं, त्यांच्या मनामध्ये तो भाव आणणं, हे माझं कर्तव्य आहे. नंतर त्यांच्या मनात कशाला भाव येईल? का वाटेल त्यांना ह्याच्याकडून करून घ्यावं? आणि तो भाव कोणता हवा? तो भाव शरणागतीचा हवा, तो भाव सत्यनिष्ठेचा हवा, तो भाव सदाचाराचा हवा. सदाचार हा थोर सांडू नये, जनी तोचितो मानवी धन्य होतो. आणि मानवी धन्य कधी होतो? श्रीमद आदिशंकराचार्यांनी कोण धन्य होतो याचं उत्तर दिलेलं आहे. नासन्न सन्न सदसन्न महन्न चाणुः न स्त्री पुमान न च नपुंसकमेक बीजं यद्ब्रह्म तत्समनुपासितमेक चित्तैः धन्यास्ते विरेजुरितरे च भवपाशबद्धाः. जे सतही नाही, जे असतही नाही, सत असत यांचं मिश्रणही नाही, जे महतही नाही, जे अणुही नाही, ते स्त्रीही नाही, ते पुरुषही नाही, मग ते नपुंसक तेही नाही, ते बीजरूप असंही नाही, असं ते ब्रह्म. यद ब्रह्म तत् समनुपासितमेक चित्तही. अशा त्या परब्रह्माची म्हणजेच त्या आदि सद्गुरु नाथाची जे एक चित्तानं उपासना करतात, धन्यास्ते विरेजुः, धन्य म्हणून घेण्यास तेच एकमात्र पात्र आहेत.
किंवा धन्यत्वाच्या त्या सिंहासनावर विराजमान होण्यास तेच एकमात्र योग्य आहे. विरेजुः म्हणजे विराजमान होणं, धन्यत्व रूपी सिंहासनावर विराजमान होण्यास तेच एकमात्र योग्य आहे. आणि तुमच्या आमच्यासारखे, मी प्रत्येक वेळेला तुम्हाला माझ्याशी जोडतोय बरं का, चुकत असेल तर क्षमा करा. इतरेच भवपाशबद्धाः, पण असा प्रकार जे करत नाहीत ना, ते सगळे भवपाशानं बांधले गेलेले, त्यांचं जीवन धन्य नाही. आणि म्हणून सदाचार हा थोर सांडून येतो, जनी तोचितो मानवी धन्य होतो. याचा एक अर्थ, सुरुवात भ्रष्टाचार विरहित कर्म करण्यापासून करून सत आचार म्हणजे संतांनी सांभाळलेला आचार, की जो आचार त्या सच्चित आनंद स्वरूप भगवंतापर्यंत घेऊन जातो, तो खरा सदाचार. तुमच्या आमच्यासाठी त्याला खाली आणलंय. सदाचार शब्दाचा अर्थ आपल्याला झेपावा म्हणून संतांनी आणि आपण सुद्धा खाली आणून ठेवलेला आहे. अरे मी कुणाला त्रास देत नाही, कुणाची लांडी लबाडी करत नाही, कुणाला वाईट बोलत नाही, शक्यतो खोटं बोलत नाही, शक्यतो खोटं बोलत नाही. हा जो काही आपण सदाचार शब्दाचा अर्थ करून ठेवला आहे, तो तुमच्या आमच्या सोयीसाठी केलेला अर्थ आहे. ठीक आहे, तिथून तरी सुरू करूया. पण तिथंच थांबणं हे पुरेसं नाही. काही लोकांना फार अभिमान असतो, मी आजपर्यंत एका दमडीचा कुणाला बांधील नाहीये, मी कुणाचे पैसे बुडवले नाहीत. चांगली गोष्ट आहे, पण तुम्ही कंपेअर कुणाशी करताय, कुणाशी तुलना करताय? भ्रष्टाचार्यांशी स्वतःची तुलना करताय. भ्रष्टाचार्यांची तुलना करण्यात काय मोठेपण आहे? तुलना करायची झाली तर शिवरायांची करा, तुलना करायची झाली तर समर्थांची आणि महाराजांची करा, मग कळेल तुम्ही कोण आहात. आपण इतके लबाड आहोत, कुठल्या वेळेला कोणाशी तुलना करायची हेही आपणच ठरवून टाकतो. दिस इज नॉट फेअर. म्हणून सदाचार हा थोर सांडून येतो, याचा अर्थ इथून सुरू करायचा. आणि न्यायचा कुठपर्यंत? सच्चिदानंद स्वरूप ते परब्रह्म स्वरूप आहे, त्याच्या प्राप्तीसाठी चालणारा आचार तो खरा सदाचार. त्या सत्स्वरूप परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी माझ्यामध्ये इतकी शुद्धता, इतकी शुद्धता, इतकी शुद्धता यायला हवी की म्हणजेच माझ्यात संतत्वच प्रकट व्हायला हवं, नाहीतर तो कुठं भेटणार आहे तो? बरोबर ना? ते संतत्वच माझ्यात आणणं हा खरा सदाचार. आणि तो सदाचार समर्थांना अभिप्रेत आहे, जनी तोचितो मानवी धन्य होतो. म्हणून असा सदाचार आपण पाळूया, सद्गुरु परंपरेचं स्मरण करूया. आणि थोडं व्यवहारातील म्हणजे प्रॅक्टिकल विषय सांगतो आणि थांबतो. एखाद्याला ज्याला पाहिजे त्याला गुरु करावं असं वाटत असेल, असतो माणसांचा स्वभाव. आळंदीला गेलो की मला वाटायला लागतं ज्ञानेश्वर माऊलीच माझे गुरु आहे. तिथून थोडं बाजूला गेलो देहूला, नाही राव तुकाराम महाराज माझे गुरु आहेत. तिथून थोडं दूर आलो आणि आमच्या धनकवडीला येऊन पोहोचलो, नाही नाही शंकर महाराज माझे गुरु आहेत बरं, दुसरं कोणी नाही, शंकर महाराज आमचे गुरु. आता असतो एखाद्याचा स्वभाव असा, तो काही चुकीचा नाही, छान स्वभाव आहे, सुंदर स्वभाव आहे. पण त्याची गडबड काय होते की मग गुरु करू कोणाला, हा मोठा प्रश्न निर्माण होतो त्याला. अशी जेव्हा स्थिती निर्माण होते, किंवा अशी स्थिती नसेल सुद्धा पण कुणाला तुम्ही गुरु मानलेलं नसेल, केलेलं नसेल, आता मात्र हे प्रवचन ऐकल्यानंतर मात्र आपल्याला कोणीतरी गुरु करायला हवा असं जर तुम्हाला प्रकर्षानं जाणवलं तर कुणाला करायचा? सोपा उपाय आहे. ज्या संतांकडे आपलं प्रेम ओघानं वाढतं त्यांचा आपला काहीतरी ऋणानुबंध आहे. असं जर वाढलं नाही आणि मगाच्या सारखी परिस्थिती झाली, नाही मी आळंदीला गेलो की ह्यांच्याबद्दल प्रेम वाटतं, देहूला गेलो की ह्यांच्याबद्दल वाटतं, तरी काही हरकत नाही. अशा स्थितीमध्ये तुम्ही तुमच्या कुलस्वामीला सद्गुरू माना. कुलस्वामी तुम्ही बदलू शकत नाही, तो एकच असतो.
काय सोय आमच्या शास्त्रांनी आणि ग्रंथांनी करून ठेवली. आतापर्यंत मी त्याला देव म्हणून बघत होतो, आता तो माझा सद्गुरू आहे. आणि त्या गुरु रूपामध्ये त्यांना बघा. त्यांनाच जर तुमचं गुरुत्व असेल तर एक ना एक दिवस तेच तुमच्याकडे येऊन काय करतील, तुम्हाला उपदेश करतील. त्यांच्याकडे जर गुरुत्व नसेल पण तुमच्या उपासनेवर प्रसन्न होऊन ते तुम्हाला दृष्टांत देतील, आता माझी उपासना फार झाली, तुझा गुरु अमका अमका आहे, त्याच्याकडे जा. मग तो देहातील गुरु असेल किंवा देहातील नसेल सुद्धा, ती देवता सांगेल नाही आता फार झालं, आता तू सज्जनगडावर जा, आता तू आळंदीला जा. अशा पद्धतीनं आपण गुरु सेवा आणि गुरु पूजा आणि गुरु भक्ती करायला शिकलं पाहिजे. तर आणि तरच आपल्याला जो परमोच्च पुरुषार्थ, ज्याला मोक्ष असं म्हटलं, तो प्राप्त होईल. देवी देवतांची, देवी देवता या भावनेनं जर पूजा कराल तर तुम्हाला भोग प्राप्त होतील, मोक्ष प्राप्त होणार नाही. तिथं गुरुच लागतो, सद्गुरूच लागतो, त्याला पर्याय नाही. म्हणून आजच्या या छोट्याशा प्रवचनाचा इतकाच भावार्थ लक्षात घ्यायचा. तत्वरूपामध्ये ज्यांना गुरु आहेत त्यांना फक्त देहात न पाहता, देहरूपात न पाहता तत्वरूपात पाहण्याचा हळूहळू, लगेच नको होणार नाही, तो हळूहळू का होईना अभ्यास करायला हवा. हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, अनेकी सदा एक, म्हणजेच सद्गुरु देवास आहे. सद्गुरु रूपामध्येच सगळ्यांना पाहण्याचा अभ्यास करायचा. आणि तिसरी गोष्ट म्हणजे ज्यांना सद्गुरु नाहीत त्यांनी कशा पद्धतीनं तो मिळवायचा, हा उपाय नुकताच सांगितलेला आहे. या 3 गोष्टी आपल्या जीवनामध्ये आपण उतरवूया. या 3 गोष्टी उतरवल्या तर आपल्याला मोक्षाचं सिंहासन चढता येईल. आणि ह्या उतरवल्या नाहीत त्यामुळे आम्हाला मोक्षाचं सिंहासन चढता येणार नाही. ज्यांना ती इच्छा आहे त्यांच्यासाठी ते नियम लागू आहेत. ज्यांना अजून इथले भोग भोगण्यातच आनंद आहे त्यांच्यासाठी अजून दिल्ली बहुत दूर है, एवढंच लक्षात ठेवायचं. आणि दिल्ली लवकर कधी जवळ येईल याचा विचार करून आता जे सांगितलं त्याच्यातील भावार्थ ग्रहण करून त्याप्रमाणे वागण्याचा संकल्प सोडायचा आहे. आम्ही ऐकतो आणि सोडून देतो, आता ऐकून सोडायचं नाही, ऐकून संकल्प सोडायचा. कारण ऐकून सोडून देण्याचाच संकल्प आम्ही सोडलेला असतो. म्हणून ही व्यथा समर्थांनी सांगितली. निरूपणी हे सद्वृत्ती होते, स्थळत्याग होता सवेची जाते. काय करू रे क्रिया घडेना, तुझवीन रामा मज कंठवेना. म्हणून आता आपला जो जुना संकल्प आहे ऐकायचा आणि तिथंच सोडून द्यायचं, हा संकल्प सोडून देऊन यातलं सार ग्रहण करण्याचा संकल्प आणि तो ग्रहण केल्यानंतर त्याचं मनन करून ते आचरणात आणण्याचा संकल्प सोडायचा आणि मगच आपली खुर्ची सोडायची. एवढं म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. पुन्हा एकदा सूर्यनगरीच्या सर्व भाविकांना आणि आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो. 2 कारणासाठी. एक तर इतक्या छान लोकांच्या मध्ये तुम्ही मला आणून बसवलं काही सुंदर विषय बोलायला, आणि दुसरं म्हणजे सद्गुरू या इतक्या हृदय विषयाबद्दल 2 विचार मांडण्याची तुम्ही मला संधी दिली. आणि मी तुमचाच आहे, जेव्हा केव्हा हाक माराल मी तुम्हाला ओ देणार नाही. एवढंच म्हणतो आणि माझ्या वाणीला विराम देतो. जय जय रघुवीर समर्थ. अध्यात्मावर नवनवीन माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा. पोस्ट आवडल्यास लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका.